नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत पौर्णिमेला मी कोणकोणत्या सेवा केल्या आणि कशा प्रकारे केल्या हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काल खूप गडबड होती आणि संध्याकाळी खूप वेळसुद्धा झाला, त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही, म्हणून मग मी आज बनवला. तर काल सगळ्यात सुरुवातीला दिवसाची सुरुवात जी झाली तर ती उंबरठा पूजनापासून. तशी रोज दिवसाची सुरुवात जी असते ती मी छान अशी उंबरठा पूजन करूनच करत असते. तर पौर्णिमेची ही सगळ्यात पहिली सेवा मी केली. तर सगळ्यात आधी उंबरठा पूजन मी करून घेतलं. उंबरठ्यावरती छान असं पाणी टाकून घेतलं. त्यानंतर उंबरठा स्वच्छ पुसून घेतला आणि मग नेहमीप्रमाणे हळदीचं लेपन केलं. आता हळदीचं लेपन आपण का करावं, तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण व्हाव्या आणि त्यासोबतच ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या कायम आपल्या घराच्या बाहेर राहाव्या, यासाठी आपण उंबरठा पूजन करायचं असतं. उंबरठ्यावरती साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटले जाते. त्यामुळे मग उंबरठा पूजन तर आपण आवर्जून केलंच पाहिजे. आता उंबरठा पूजन आपण रोज करावं. जर आपल्याला रोज करणं शक्य होत नसेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी, त्याचप्रमाणे मेला किंवा अमावस्येला तर आपण उंबरठा पूजन आवर्जून केलंच पाहिजे. तर या दिवशी तर आपण नक्कीच करू शकतो. मात्र रोज जर आपल्याला उंबरठा पूजन करणं शक्य झालं नाही तर मग आपण फक्त शुद्ध जलाने उंबरठा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती रांगोळी काढून रांगोळीवरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. तशीच पांढरी रांगोळी किंवा कुठल्याही कलरची रांगोळी आपण तशीच ठेवायची नाही. तर अशा पद्धतीचं साधं सोपं उंबरठा पूजन आपण करायचं असतं. तर छान असं उंबरठा पूजन माझं सकाळी करून झालं आणि दिवा वगैरे लावला, धूप दीप लावून घेतला, अगरबत्ती ओवाळून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्यावरती कुंकवाने छान असं स्वस्तिकसुद्धा काढलं, हळदी कुंकू अर्पण केलं आणि छान अशी उंबरठ्याची पूजा साध्या पद्धतीने माझी झाली होती. कारण बाकीचीसुद्धा पूजा करायची होती, बाकीचीसुद्धा कामं आवरायची होती. त्यामुळे मग साध्याच पद्धतीने मी उंबरठा पूजन काल जे आहे तर ते केलं होतं. त्यानंतर इथे माझ्या मुलाचं रांगोळीचं सगळं काढणं चालू होतं. रांगोळीच्या डब्यासोबत सगळेच रांगोळीचे साचे त्याने काढून घेतले आणि आपण जसं करतो तसंच मुलं करतात. त्यामुळे मी जशी रांगोळी काढत होते तशीच त्याला काढायची होती, म्हणून तो ते सगळं काढून बसला होता. त्यानंतर मग मी उंबरठा पूजन केलं आणि उंबरठा पूजन करून झाल्यानंतर जो आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते. कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तर ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच होत असतं असं म्हटलं जाते. त्यामुळे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुंदरच असला पाहिजे. त्यामुळे मी असं प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक गुरुवारी आणि शक्य झालं तर रोज घराचा जो समोरचा दरवाजा आहे तर तो नेहमी पुसून काढते. तसं तर बाकीचे दरवाजे सुद्धा 8 दिवसातून एकदा स्वच्छ करतेच, पण हा दरवाजा 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी नेहमी पुसून काढते. तर दरवाजा आपण स्वच्छ धुवू शकत नाही, पण ओल्या कपड्याने तर आपण हा नक्कीच पुसू शकतो. तर छान असा ओला कपडा मी करून घेतला आणि दरवाजासुद्धा छान असा स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर त्यावरती हळदी आणि कुंकवाने छान असं स्वास्तिक काढून घेतलं आणि त्यासोबत कुंकवाच्या 5 रेषासुद्धा काढून घेतल्या. आता या हळदी कुंकवामध्ये मी थोडं गुलाबजल टाकून घेतलं. ज्याप्रमाणे आपण उंबरठ्याची पूजा केली पाहिजे, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा होतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो सुद्धा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे, जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दरवाजाकडे बघितल्यानंतर, उंबरठ्याकडे बघितल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न असं वाटेल. आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तीलाच काय, आपल्याला देखील जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा उंबरठा, घराचा मुख्य दरवाजा जर स्वच्छ आणि सुंदर असेल तर आपल्यालासुद्धा छान वाटते. तर छान असं उंबरठा पूजन आणि दरवाजाचं सुद्धा पूजन मी करून घेतलं. दरवाजालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि त्यानंतर मग इथे गॅलरीमध्ये एक तुळशी वृंदावन आहे. तर आता माझा व्हिडिओ ज्या ताई दादा नेहमी बघत असतील त्यांना माहिती आहे की मी इथे छान अशी छोटीशी तुळशी वृंदावन ठेवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला नर्मदेश्वर जसे शिवलिंग आहे तर ते सुद्धा मी ठेवलेलं आहे. तर त्या शिवलिंगाची सुद्धा मी रोज पूजा करते आणि तुळशीची सुद्धा. तर छान अशी आता तुळशीची पूजा मी करून घेत होते, पण त्याआधी इथे माझ्या मुलांनी रांगोळी काढायचं म्हणून भरपूर पसारा मांडून ठेवला होता आणि रांगोळीचा डबा खूप जड होता, त्यामुळे तो काही त्याला उचलता आला नाही आणि सगळी रांगोळी त्याने एकत्र केली. तर
त्यानंतर मग सगळे जे कलर होते तर ते थोडेफार एकत्र झाले होते. सगळे कलर नाही, पण थोडेफार वरवरचे जे कलर आहे ते एकत्र झाले होते. मग मी ते काढून घेतले. आता हे काढण्यात माझा भरपूर वेळ गेला. तर मुलं घरी असले ना की असं काहीतरी करून ठेवतात, मग जेणेकरून आपले कामं आणखीनच उशिरा होतात. तसा तर आता रोजच्या सगळ्या सेवा असतात, त्याचसोबत रोजची कामं असतात, देवपूजा असते, सगळी कामं आवरण्यात आपल्याला खूप वेळ जातो. आणि असं काहीतरी सण असेल किंवा एखादा पूजेचा दिवस असेल तर त्या दिवशी आणखीन थोडा वेळ जातो. असे जर मुलं घरी असले ना की तर आणखीनच वेळ जातो. माझासुद्धा भरपूर वेळ हे सगळे कलर वेगळे करण्यात गेला होता. आता जेवढे कलर एकत्र झाले होते ते सगळे तर मी बाजूला काढून ठेवले, पण जे चांगले कलर होते तर ते वेगळे ठेवले. आता ते एकत्र व्हायला नको म्हणून ते थोडे वेगळेच ठेवले. आणि डब्बासुद्धा थोडा खराब झालेला होता, तर म्हटलं आता डब्बासुद्धा घासूनच घेते. त्यामुळे मग हे एवढे कलर माझे आता वाचले होते आणि हे एवढे कलर त्यांनी सगळे एकत्रित केले होते. तर हा कलर एवढा काही वेगळा वाटत नव्हता. कुठल्या तरी एखाद्या रांगोळीमध्ये मी याला चांगला असा शेडसाठी म्हणून वापरू शकते, म्हणून मग मी तोसुद्धा बाजूला ठेवला. आणि हे सगळे कलर छानपैकी होते, त्यामुळे हे सुद्धा बाजूला ठेवले. आणि परत त्याने हात लावायला नको म्हणून थोडे वेगळेच ठेवले. तर तसाही तो घाबरला होता, कारण त्याला वाटलं आता आपण रांगोळी एकत्र केली, त्याला मी ओरडते की काय असं वाटत होतं. त्यामुळे तो जरा शांत बसला. आणि त्यानंतर मी जे जे काही त्याला सांगितलं ते सगळं त्यांनी केलं, कारण त्याला माहिती होतं की त्यांनी रांगोळी एकत्र केली, त्यामुळे मी त्याला ओरडणार आहे. तर अशी छोटंसं स्वस्तिक त्याने रांगोळीने काढलेलं होतं, तर ते मी तसंच ठेवलं. आणि थोड्या वेळाने मग त्यानेच ते मोडून टाकलं. तर असं सगळ्याचं घरी असलं की चालू असतं. तर मग सगळ्या रांगोळ्या मी डब्यामध्ये काढून घेतल्या आणि डबे बाजूला ठेवून दिले. त्यानंतर मग तुळशीचं पूजन मी केलं. तर तुळशीचं पूजन करेपर्यंत मुलगासुद्धा छानपैकी माझ्यासोबत बसला आणि तो बघत होता मी काय काय करते. तर छानपैकी तुळशीची पूजा करून घेतली. तुळशीला कच्चं दूध पाणी हे अर्पण करून मी तुळशीची पूजा केली आणि छान असा तुपाचा दिवा लावून घेतला. कारण पौर्णिमा होती, तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा काहीतरी छान असा पूजेचा दिवस असला की मग त्या दिवशी मी तुपाचा दिवा तुळशीजवळ लावून घेत असते. आणि काल तर पौर्णिमा होती, तर पौर्णिमेला मी सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा एक तुपाचा दिवा तुळशीजवळ लावते. तर छान असा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर तुळशीची पूजा केली आणि छान असा धूप दीप दाखवून घेतला, फुलं वगैरे अर्पण केली. आणि त्यानंतर तुलासुद्धा श्री नर्मदेश्वर शिवलिंग आहे, तर त्यांचीसुद्धा मी पूजा करून घेतली. आणि तोपर्यंत मग माझा मुलगा जो आहे तर तो इथेच बसला होता, त्यालासुद्धा मी अगरबत्ती ओवाळायला सांगितली आणि त्याने छानपैकी अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली. आणि त्यानंतर त्याने एक गोड स्माईल दिली, कारण त्याला माहिती होतं की मी काही त्याच्यावरती जास्त वेळ नाराज राहत नाही. तर थोडा वेळ शांत बसला आणि त्यानंतर त्याची मस्ती जी आहे ती परत सुरू झाली. तर मी पूजा करेपर्यंत तरी तो शांत बसला आणि मी जे जे सांगितलं ते सगळं त्यांनी केलं. तर तुळशीची पूजा झाली आणि त्यानंतर मग मी शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घेतली. लिंगालासुद्धा अष्टगंध लावून घेतलं, एक पांढरं फूल अर्पण केलं आणि त्यानंतर धूप वगैरे ओवाळून घेतला, अगरबत्ती ओवाळून घेतली आणि छान अशी पूजा आमची सकाळची झाली होती. त्यानंतर मग काल मला उपवास होता आणि मी उपवासाला फराळाचं करत नाही, त्यामुळे फळं वगैरे मला खायची होती, तर मग मी ती चिरून घेतली. खूप घाईगडबडीमध्ये मी सगळे फळं पटापट चिरून घेतली. याचं कारण की काल घंटागाडी आली होती आणि त्याच्यामध्ये मला कचरा टाकायचा होता, तर त्यामुळे सगळी घाई चाललेली होती. आता बऱ्याच वेळा असं होतं की सगळी कामं सकाळची एकदाच येतात आणि हे असं एखाद्या पूजेच्या दिवशीच घडतं, त्यामुळे मग पटापट मला सगळा कचरा गाडीमध्ये न्यायचा होता, तर त्यामुळे माझी ही सगळी घाई चालली होती. तर पटापट सगळे फळं जे आहे ते मी चिरून घेतले आणि त्यानंतर देवपूजासुद्धा करायची होती, तर सगळी कामं मग मी पटापट आवरून घेतली. मुलांसाठी थोडंफार पोळ्या वगैरे केल्या होत्या, मुलांपुरती मी थोडी भाजी केली होती आणि त्यानंतर मग त्यांचे जेवणं वगैरे झाले. मग मी देवपूजेला लागले, कारण सगळ्यात आधी देवपूजा करायची होती. देवपूजा करून झाल्यानंतर मग सत्यनारायणाची पूजा मांडणी आणि बाकीची सुद्धा कामं जी आहे तर ती नंतर आवरायची होती. त्यामुळे मग पटापट सगळी कामं मी गॅस ओट्यावरची आवरून घेतली, कारण गॅस ओटा छान असा स्वच्छ असला की मग बाकीची कामं आवरायला आपल्याला असा उत्साह येतो. त्यामुळे मग सगळी कामं पटापट आवरून घेतली, गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग टाकीमध्ये पाणी भरायचं होतं, तर टाकी आधी स्वच्छ धुवून घेतली
आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी भरायला ठेवलं. तर बघा आता सगळा गॅस ओटा छानपैकी क्लीन झाला होता. त्यानंतर पाणीसुद्धा टाकीमध्ये भरून झालं होतं. मग मी देवपूजेला लागले, कारण काल देवपूजा करायची होती, देवघर आवरायचं होतं. देवघराच्या खाली जो टेबल आहे तोसुद्धा मला आवरायचा होता. आता प्रत्येक पौर्णिमेला तर देवघराचा जो खालचा टेबल आहे तो मी आवरते आणि मधातसुद्धा 8 दिवसातून एकदा किंवा 10-12 दिवसातून एकदा तरी मी तो टेबल आवरून घेते. आणि घरातील सुद्धा प्रत्येक कोपरा असाच आवरत राहते, कारण काय होतं, झुरळ एक जरी झुरळ असलं तर भरपूर झुरळ होतात. आणि जेव्हा आम्ही सुरुवातीला इथे आलो होतो तर त्यावेळेस भरपूर झुरळ होते. त्यामुळे मग असा प्रत्येक वेळेस एक एक कोपरा आवरला की मग तेवढीच झुरळ आपल्याला दिसतात सुद्धा आणि आपली कामंसुद्धा पटापट आवरतात आणि घरसुद्धा स्वच्छ दिसतं. तर त्यामुळे मग असा देवघराचा कोपरा आणि देवघर जे आहे तर मी पौर्णिमेला आणि मधातसुद्धा आवरते. तर सगळ्यात आधी मग खालचं जो टेबल आहे तर तो मी स्वच्छ करून घेतला, कारण त्याच्यामध्ये भरपूर असे छोटे छोटे डबे आहेत, छोट्या छोट्या बरण्या आहेत. तर त्याच्यामध्ये देवांचं सामान आहे, देवघराचं सगळं सामान असतं, तर ते मी आधी स्वच्छ करून घेतलं. आता ते काही मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर ते मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग जो मंगल कलश आपण स्थापन करत असतो तर मला काल स्थापन करायचा होता, कारण काल चैत्र पौर्णिमा होती आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला पौर्णिमेलाच कुठल्या तरी कारणास्तव मंगल कलशाची स्थापना करता येत नाही. तर ठीक आहे, तुम्हाला जर पौर्णिमेला मंगल कलशाची स्थापना करता येत नसेल तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा मग आपल्या देवीचा, कुलदेवीचा जो वार असेल ना तर त्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. तर मंगल कलशामधलं जे पाणी होतं ना आधीचं, तर ते मी सगळ्या घरामध्ये शिंपडून घेतलं. तर ते पाणी आपल्याला घरामध्ये सगळीकडे शिंपडून घ्यायचं असते, फक्त बाथरूम आणि टॉयलेटचा भाग सोडून आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला ते पाणी एक पानाच्या सहाय्याने किंवा फुलाच्या सहाय्याने शिंपडून घ्यायचं असतं. आणि त्यानंतर मग ते पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकायचं. तर ते पाणी मी सगळ्या झाडांना थोडं थोडं टाकलं आणि त्यानंतर हे बघा सगळे देव छान असे स्वच्छ करून मी घेतले होते. तर किती सुंदर दिसतात ना देव असे स्वच्छ केलेले. तर हे मी प्रत्येक महिन्याला करते. आता बऱ्याच जणी काय करतात, हे जे देव आहेत आपले तर ते ब्रशने किंवा आणखीन कुठल्या लिक्विडने स्वच्छ करतात, पण खरं तर हे चुकीचं आहे. तुम्हाला जर देव स्वच्छ करायचे असतील ना तर तुम्ही लिंबू घेऊनसुद्धा देव जे आहे तर ते स्वच्छ करू शकता. कुठल्याही लिक्विड किंवा कुठल्याही ब्रशशिवाय आपण देव जे आहे तर ते स्वच्छ करू शकतो. आणि त्यासोबतच काय करायचं, साखरसुद्धा घ्यायची. साखर जी आहे तर ते स्क्रबचं काम करतं आणि त्यामुळे देव जे आहे ते स्वच्छ निघतात. तर साखरसुद्धा पूर्ण तशीच नाही घ्यायची, त्याला थोडं जाडसर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते दह्यामध्ये किंवा मग बेसन पिठामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी साखर घेऊन त्याने छान असे देव जे आहे ते स्वच्छ करू शकता. असं काही नाही की कुठल्याही लिक्विडने किंवा एखाद्या पावडरने किंवा ब्रशनेच आपल्या देवघरातील देव जे आहे तर ते स्वच्छ निघतात. त्याशिवाय तुम्ही छान असं बेसन पीठ घेऊन किंवा साखर, दही हे सगळं घेऊनसुद्धा तुम्ही देव जे आहे तर ते नेहमी स्वच्छ करू शकता. आणि असं जर आपण सतत देव स्वच्छ करत राहिलो तर त्यामुळे देवघरातील देव जे आहे ते कायम स्वच्छ दिसतं. तर अशा प्रकारेच आपल्या देवघरातील देव जे आहे ते नेहमी स्वच्छ करा. कुठलाही लिक्विड किंवा ब्रशने देवांना स्वच्छ करू नका. थोडेफार तर देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या खराब होतील, पण त्यासाठी ब्रश नको वापरायला. त्याशिवाय आपण लिंबाने किंवा मग जसं आपण आधी बघितलं दह्याने, याने सुद्धा आपण देवघरातील देव जे आहे तर ते स्वच्छ करू शकतो. तर ह्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ आधीच बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेला आहे की देवघरातील देव आपण कसे स्वच्छ करावे. तर आपल्या चॅनलवरती जाऊन एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. तर छान असं देवघर जे आहे ते मी स्वच्छ करून घेतलं. देवघराच्या खाली जो टेबल आहे ना तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला. त्याच्या आतमध्ये सुद्धा किती वेळा जरी साफ केलं तरी एखाद झुरळ तरी दिसतं, तर ते सुद्धा छान असं स्वच्छ करून घेतलं. आता झुरळ एक जरी असलं तर त्याला भरपूर होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. त्यामुळे मग असं अधूनमधून देवघर किंवा घरातील कुठलाही कोपरा आपण आवरत राहिलो ना की मग जास्त काही झुरळ होत नाही. तर त्यामुळे मग मी हे सगळं असं आवरत असते. तर टेबल छानपैकी आवरून घेतला, सगळं सामान व्यवस्थित लावलं आणि त्यानंतर देवघरसुद्धा पुसून घेतलं. आता देवघर जे आहे ते मी ओल्या कपड्याने पुसत नाही, कारण ते आता लाकडी आहे तर आपल्याला ते कोरड्याच कपड्याने पुसावं लागतं.
तर छान असा एक कोरडा कपडा मी घेतला आणि त्यानेच देवघर पुसलं. तर आता देवघर पुसण्यासाठी सुद्धा आपण दुसरा कुठलाही कपडा वापरायचा नाही. आपल्या देवघरासाठी जो आपण कपडे वापरतो तर त्यातलाच एखादा कपडा तुम्ही देवघर स्वच्छ करण्यासाठी घ्या. तर छान असं देवघर मी आधी पुसून घेतलं. त्यानंतर दिवा लावून घेतला, कारण कुठलीही सेवा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो. सगळ्यात आधी आपण दिवा लावून घेतो आणि त्यानंतर मग आपण कुठलीही पूजा मांडणी जी आहे तर ती करत असतो. तर त्यामुळे सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला. तर या दिव्याबद्दल मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं. तर हा स्वामीदीप आहे आणि हा मी इथल्याच एका दुकानामधून घेतलेला आहे. तर छान असा दिवा लावून घेतला. त्यानंतर कुलदेवीचा आणि लक्ष्मीनारायणाचा जो छान असा फोटो आहे तो सुद्धा पुसून देवघरामध्ये ठेवला आणि त्यानंतर मंगल कलशाची स्थापना केली. तर मंगल कलशाची स्थापना ही आपण सकाळी करायची असते, त्यामुळे सगळ्यात आधी मंगल कलशाची स्थापना मी केली आणि छान असा कलश पौर्णिमेचा माझा स्थापन करून झालेला होता. तर एक वेगळीच ऊर्जा, वेगळीच पीक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात आपण अशा छान छान गोष्टी केल्या तर. तर गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात, पण त्या केल्या की आपल्याला जे समाधान मिळतं ते कुठल्याच गोष्टीमध्ये नसतं. त्यामुळे आणि विशेषतः म्हणजे याची आपल्याला आवडसुद्धा असली पाहिजे. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून आपण करायचं असं नाही. आपल्या मनामध्ये भाव असेल, आपल्याला जर वाटत असेल की आपण हे खरंच केलं पाहिजे आणि याने आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलंच होईल, तर तशा मनाने जर आपण त्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टीला नक्कीच चांगलं फळ मिळतं आणि नक्कीच आपल्याला खूप छान सकारात्मक वातावरण जे आहे तर ते आपल्या घरामध्ये निर्माण होतं. तर आपल्यालासुद्धा एक छान अशी एनर्जी मिळते आणि सगळी कामं आपली पटापट होतात. सगळं असं छान आणि सुंदर वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या की मला तर खूप आवडतं. हा वेळ जातो, पण ह्या गोष्टी करण्यात जो आनंद आहे तर तो कुठल्याच गोष्टीत नाही. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी मी आवडीने प्रत्येक पौर्णिमेला करतच असते. कारण पौर्णिमा बघा महिन्यातून एकदाच येते, तर त्यामुळे ती काहीतरी वेगळी झाली पाहिजे असा प्रत्येक वेळेस माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येक वेळेस मग वेगळ्या पद्धतीने काहीतरी मी नवीन करण्याचा प्रयत्न करते. तर छान अशी देवपूजा माझी सुरू झालेली होती. सगळ्यात आधी दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले. त्यानंतर स्वामींना आणि मग शंख आणि घंटा, त्यासोबतच जे गजांत लक्ष्मी आहे तर त्यांनासुद्धा मी छान स्नान घालून घेतले. सगळ्या देवांना एक एक करून स्नान घातले आणि मग देवघरामध्ये स्थापन करून घेतले. आणि देवांची यंत्र राहिली होती तर तीसुद्धा स्थापन करून घ्यायची होती. तर सगळ्यात यंत्राला मी अभिषेक घातला. रुद्रयंत्राची छान अशी पूजा केली आणि त्यानंतर मग बाकीची जी यंत्र आहेत कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र तर त्यांचीसुद्धा पूजा केली. तर आता बघा आपल्या घरात जी यंत्र आहेत, आता ज्यांच्या घरामध्ये ही सगळी यंत्र असतील तर त्यांना माहितीच असेल की आपल्या घरामधील जे हे यंत्र आहे तर त्यांना आपल्याला रोज स्वच्छ करायचं नसते. फक्त रुद्रयंत्र जे आहे तर त्याला आपल्याला रोज स्नान घालायचं असते, रोज त्याची पूजा आपल्याला करायची असते. आणि बाकीच्या यंत्रांना आपल्याला रोज स्नान घालायची आवश्यकता नाही, कुठलाही अभिषेक आपल्याला करायचा नसतो. फक्त अगरबत्ती ओवाळायची असते, धूप दीप दाखवायचा असतो, हळदी कुंकू वाहायचं असते आणि त्यांना नमस्कार करायचा असतो. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सगळ्या यंत्रांची पूजा करायची आहे. फक्त जे रुद्रयंत्र असतं तर त्याला आपल्याला स्नान घालून घ्यायचं असतं. तर छान इथे रुद्रयंत्राची मी स्थापना करून घेतली. तर रोज आपल्याला स्नान घालायचं नाही, पण जेव्हा पौर्णिमा असते तर पौर्णिमेला आपल्याला सगळ्या यंत्रांना छान असा अभिषेक घालायचा असतो आणि त्यानंतर मग ते स्वच्छ पुसून छानपैकी एखाद्या ताटामध्ये सजवून किंवा ज्या कुठल्या तामणामध्ये ठेवत असाल, कुठल्या कपड्यावरती ठेवत असाल तर तिथे आपल्याला हे यंत्र जे आहे ते ठेवायचे आहे. तर माझ्या घरामध्ये जे यंत्र आहे तर ते मी लाल कापडावरती ठेवते आणि जे कुबेर यंत्र आहे तर ते मी पिवळ्या कापडावरती ठेवते आणि रुद्रयंत्र जे आहे तर ते अर्थात पांढऱ्याच कपड्यावरती ठेवते. तर अशी सगळी यंत्र जी आहे ती आपल्याला त्या त्या कलरच्या कापडावरती ठेवायचे असतात. तर सगळी यंत्र जी आहे ती छानपैकी पूजा करून मी देवघरामध्ये ठेवून घेतली आणि त्यानंतर मग सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतले आणि जे पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध, जे स्त्री देवता आहे त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मग सगळ्या देवांना फुलं अर्पण केली आणि सुंदर अशी पूजा झालेली होती. आणि तुम्हाला इथे दिसत असेल काहीतरी वेगळा एक प्रयत्न मी केला होता. तर माहिती नाही तो कसा म्हणजे कितपत छान आला आहे, पण तुम्हाला दिसत असेल बघा इथे जे भवानी मातेची मूर्ती आहे तर त्याला छान असं जसं मंदिरामध्ये देवीच्या
मुकुटाच्या खाली जे 2 विड्याची पानं लावलेली असतात, खाऊची पानं लावलेली असतात, तर त्याचप्रमाणे माझ्याकडे सुद्धा म्हणजे खाऊच्या पानांचं एक वेल आहे. तर त्याला अगदी छोटी छोटी पानं आलेली होती आणि मला लगेच असं लक्षात आलं की असं देवीलासुद्धा, जे देवीचं मूळ रूप आहे तर त्या मूर्तीलासुद्धा असेच पानं जी आहे तर ती लावलेली असतात. तर ते बघायला खूप छान आणि सुंदर दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि आजूबाजूला 2 हिरवी पानं, ते बघायला किती छान वाटतं. त्यामुळे मग मी सुद्धा अशी 2 पानं देवीच्या मुकुटावरती लावले आणि वरच्या बाजूने माझ्याकडे सगळे फेटे होते. मुकुट एक पण नव्हता, पण एक छोटा मुकुट होता जो मी केंद्रातून घेतला होता. तर तो देवीचा जसा मुकुट असतो तसा नव्हता, पण थोडा वेगळा होता. पण हरकत नाही, मी तात्पुरता तो घातला आणि छान असं हळदी-कुंकू देवीला लावून घेतलं. 2 छोटी-छोटी पानं आजूबाजूने लावून घेतली. त्यानंतर देवीची जी मूर्ती दिसत होती ती काही वेगळीच होती आणि खूप छान आणि सुंदर दिसत होती. तुम्हाला इथे बाजूला मी एक छोटा फोटो दाखवते बघा. किती छान अशी मूर्ती देवीची दिसत होती. प्रत्येक वेळेस असं काहीतरी वेगळं करायचं आणि छान करायचं असंच डोक्यात असतं आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असं होतं. छोटासा प्रयत्न असतो, पण त्यामुळे देवघर आणि देवघरातील ज्या मूर्त्या आहेत त्या खूप छान आणि सुंदर दिसतात. तर हे करायला मला खूप आवडतं. छान अशी माझी सकाळची देवपूजा झाली होती. त्यानंतर मी देवीची ओटी भरली. आता बऱ्याच महिलांना माहिती असेल की आपण 11 पौर्णिमा देवीची ओटी भरायची असते. तर ती संकल्पयुक्त आहे. त्यामुळे मग मी 11 पौर्णिमा ती ओटी भरणार आहे. तर प्रत्येक पौर्णिमेला मी अशी देवीची ओटी भरत असते. तर पीस आपल्याला तेच ठेवायचं असतं आणि जे सगळं साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला तेच सगळं पूजेमध्ये ओटीमध्ये वापरायचं असतं. त्यामुळे ते पीस मी वेगळं ठेवलेलं असते. तर देवीची ओटीसुद्धा छानपैकी भरून झाली. सुंदर अशी रांगोळी मी काढून घेतली. रांगोळीवरती हळदी, कुंकू, अक्षदा मी अर्पण केल्या. बघा किती छान आणि सुंदर अशी पौर्णिमेची पूजा जी आहे तर ती माझी झालेली होती. आता सकाळी सकाळी छान अशी देवपूजा जी आहे ती माझी झालेली होती. त्यानंतर मग सत्यनारायण पूजेची मांडणीसुद्धा करायची होती. तर तीसुद्धा मी करायला घेतली. आता ही मांडणी तर आपण संध्याकाळी देखील करू शकतो, पण देवपूजेसोबतच मी ही मांडणी सकाळी करून घेते. म्हणजे मग बाकीची कामंसुद्धा आवरतात. त्यामुळे मग सत्यनारायण पूजेची मांडणी आहे तर ती मी सकाळीच मांडून घेते आणि प्रसाद जो आहे तर तो दुपारी बनवते. आणि पूजेची मांडणी जी आहे ती आपण सकाळीसुद्धा करू शकतो, संध्याकाळीसुद्धा करू शकतो. पण पूजेची जी पोथी आहे तर ती आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्येच वाचायची असते. तर त्यामुळे मग पूजेची मांडणी मी सकाळी करते आणि पोथी मात्र प्रदोष काळामध्ये वाचते. तर छान अशी पूजेची मांडणी माझी करून झाली होती. तर मग जी काही घरातली कामं होती ती मी आवरून घेतली आणि दुपारी मग मला फराळाचं करायचं होतं. तर ते मी करायला घेतलं आणि भरपूर उशीर झाला होता. जवळपास सगळी कामं आवरायला मला 12:30-1 वाजला होता. त्यानंतर मग मी फराळाचं केलं आणि नंतर फराळाचं वगैरे करून झाल्यानंतर आमचे थोडेफार कपडे धुवायचे होते, तर ते मी धुवून घेतले. बघा छान असं सगळं नैवेद्याचं ताट मी सजवलं होतं आणि देवांना नैवेद्य दाखवला आणि मग बाकीची सुद्धा थोडीफार कामं मला आवरायची होती, तर ती मी आवरायला घेतली. तर इथे बघा छान असा नैवेद्य मी काढून घेतला. फराळाचं केलं होतं, त्यानंतर काही फळं होते ती घेतली. श्रीखंड मी घरीच तयार केलं होतं ते सुद्धा घेतलं आणि काही चिप्स होते. तर हा सगळा नैवेद्य मी देवांना दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही फराळाचं वगैरे केलं. दुपारी फराळाचं वगैरे केलं आणि मग थोडा वेळ बसले, कारण सकाळपासून खूप धावपळ झाली होती. तर थोडा वेळ आणि त्यानंतर मग सत्यनारायणाची कथा वाचायची होती, तर ती मी वाचायला घेतली. म्हणून आता मनात अजानी करावी त्वरित त्या सकाळ गोपाळासहित व्रताचरण करावे ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित व्रत वनाप्रती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रता ते यथाविधी व्रत आचरुणी गोपाळांसी प्रसाद अर्पुणी प्रसाद भक्षण स्वय करुणी नगरा पातला त्वरित तेने तोषलेच भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्माधिकाधी त्यांच्या अंत्य नाही सत्य कदापि ऐश्वर समग्र ही लादले राज्य स्वतंत्र चालले पुत्रपौत्रादी सजीव झाले व्रत प्रभावे करुणी ध्वजरूपती यशापरी दारा सुतांचे सुख संसारी सुतांचे सुख संसारी भोग निघाला लोकांतरी देव सानिध्य ऐसी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्त या कथेचा महिमा आता आहे कथितो मी परिसावा सुत म्हणे या मुनिवर या व्रताचा महिमा ऐकून दुरित सगळं
टाकून या पावती नरळ सुखाते ऐसे हे व्रत परम पवित्र त्याचे आचरण करिता जे नर पावती पुण्य या सत्यनारायणा व्रताप्रती कोणी काल ऐसे म्हणती सत्येश्वर ऐशा ही ख्याती होईल सत्य या जगी हे व्रत चारियुगी प्रसिद्ध परिकलियुगी त्वरित फलद त्यांचेही योगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ इति श्री स्कंद पुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. ती श्री स्कंदपुराणे रेवाखंडी सत्यनारायण कथा पंचमोध्याय. संध्याकाळी मग प्रदोष काळामध्ये पोथी वगैरे मी वाचून घेतली आणि त्यानंतर आरती केली. आरती झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला आणि त्यानंतर मग दिवे वगैरे सुद्धा लावून घेतले. तर काल थोडी जास्त हवा होती, पावसाचं सुद्धा वातावरण होतं, त्यामुळे दिवे मी लवकर लावून घेतले. त्यानंतर मग रोजची सेवा होती माझी संध्याकाळची, ती मी करून घेतली. असा होता माझा पौर्णिमेचा सगळा दिवस आणि पौर्णिमेला ह्या सेवा ज्या आहेत तर त्या मी केल्या आणि सेवा करताना मला खरंच खूप छान वाटलं आणि एक सकारात्मक वातावरण जे आहे ते घरामध्ये निर्माण झाल्यासारखं होतं. त्यामुळे मग ह्या सगळ्या सेवा मी आवडीने करते आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. काल दिवसभरामध्ये पौर्णिमेनिमित्त ह्या सगळ्या सेवा मी केल्या. तुम्ही पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा केल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा, कारण तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं. तर कमेंट करा आणि त्यासोबत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत